नमस्कार मंडळी. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी देशाला एक संदेश दिला आहे. जर भारतातील 121 कोटी लोकसंख्या फक्त 10% लोकांनी दररोज 10 रुपये किमतीचा रस प्याला तर महिन्याला जवळपास 3700 कोटी रुपये होतील. जर आपण कोको कोला किंवा जे फ्लेवर आणि केमिकलपासून बनवले व आरोग्यासाठी हानिकारक आहे पेप्सी पिता तर हे 3700 कोटी रुपये देशाबाहेर जातील. कोको कोला, पेप्सी यासारख्या कंपन्या दररोज 7,000 कोटीपेक्षा जास्त लुटतात. आपल्याला विनंती आहे, आपण उसाचा रस, नारळ पाणी, आंबा, फळांचे रस इत्यादी स्वीकार करा आणि देशाचे 7,000 कोटी वाचवून आपल्या शेतकऱ्याला द्या. मग शेतकरी आत्महत्या करणार नाही. फळाच्या रसाच्या थंडामुळे 1 कोटी लोकांना रोजगार मिळेल. 10 रुपयाच्या रसाचा ग्लास फक्त 5 रुपयात मिळेल. स्वदेशी अपनावा, राष्ट्राला सामर्थ्यवान बनवा आणि हा मेसेज कमीत कमी 3 लोकांपर्यंत तरी पोचवा. या कंपन्या मार्केटमधून घट झाली पाहिजे. आपण ज्या ग्रुपमध्ये आहात तिथे हा मेसेज नक्कीच पाठवा. कोलगेट नव्हतं तर काय भारतात पती पत्नी एकत्र झोपत नव्हते का? फेअर अँड लव्हली नव्हती तर सगळ्या भारतीय स्त्रिया काळ्याच होत्या का? स्कर्ट नव्हती तर काय भारतात मुली शिकत नव्हत्या का? डिस्को नव्हता तर काय भारतात संगीत नव्हतं का? पॅन्टी नव्हत्या तर काय सगळे पॅन्टीन नव्हते तर सगळे काय टकले पडले होते का? इंग्रजी नव्हतं तर काय भारतात ज्ञानी नव्हते का? स्वदेशी अपनावा, देश वाचवा. जर सर्व भारतीयांनी 90 दिवसापर्यंत कोणतेही परदेशी सामान खरेदी करणार नाही तर भारत जागतिक दुसरा सर्वात श्रीमंत देश बनू शकतो. म्हणून सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करून बघायला हवा. कारण हा संदेश आपलाच आहे. आपण जोक्स फॉरवर्ड करतो तसेच हा मेसेजही इतर फॉरवर्ड करा की संपूर्ण भारताने तो वाचावा आणि एक आंदोलन बनवा. हा कृपया मेसेज संपूर्ण भारतात पसरवून देशभक्ती किंवा जनजागृती करण्यासाठी आपण सर्वप्रथम सुरुवात करा. त्यासाठी 1 मिनिट लागेल, बरोबर ना? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.